विठ्ठल 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 माऊली भगवंताच्या कृपेने नाम जप यज्ञ 16 तुम्हाला लाभलेला. पण संत तुकाराम महाराज काय म्हणतात, पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहून अंधळापणाची. किती अतिशय सुंदर देह आहे आपला बघा. किती दिवस बाळवाडीत तर राहायची बाजी ना, पहिली दुसरी चौथी किंवा 5वी झाली. पण पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहून अंधळापणाची म्हणजे भगवंता ना मुखातून कारण डोळ्याला पाहायला मिळेल ते तुझं रूप पाहायला मिळू दे, पण तुझं रूप जर पाहायचं नसेल तर आंधळा बारमे मध्ये संत तुकाराम महाराज म्हणते आंधळा बराचनी पापाची वासना नको दाऊ डोळा, पापाची वासना नको दाऊ डोळा, वासना नको दाऊ डोळा. निंदेचे श्रवण नको माझे कानी, निंदेचे श्रवण नको माझे कानी, नको माझे कानी. निंदेचे श्रवण नको माझे कानी त्याहुनी बधिर करून भगवंता कोणत्याही निंदे करून माझ्या कानावर नको, त्यापेक्षा बधिर करून ठेवायचं भगवंत कळण्यासाठी याचा अभंग आहे बघा माऊली. आपण यज्ञनाथ महाराज प्रत्येक आपलं गुरुवारी येतात, रविवारी येतात, भजन शिकवतात, ते त्यांचं काम करतात. पण आमच्या महाराज भजन कधी शिकायचं आपल्या फुकटच वेळ आहे आपला. माया प्रपंचात तुम्हाला आहे म्हणाय, पण प्रपंच करत असताना परमार्थ कसा सांगितला, निंदेचे श्रवण नको माझे काही बदली करून श्रवण नको म्हणजे असं वजन पाहिजे. निंदेचे श्रवण नको माझे काही बधीर करून बधीर करोणी नको माझ्या मुखा अपवित्र वाणी, नको माझ्या मुखा अपवित्र वाणी, नको माझ्या मुखा त्याहुनी मुखा बराच मिळतो. भगवंता एवढीच विनंती आहे, मुखातून सदैव तुझं राम जाप यज्ञ 16 मुखामध्ये ते राम राम नसेल तर मुखातून ठेवला पण सदैव माऊली उठल्यापासून झोपेपर्यंत कारण परमात्म्याचं नाम जप यज्ञ असावा. काय म्हणतात संत महात्मे, अपवित्र वाणी नको माझ्या कानी, अपवित्र वाणी नको माझ्या मुखा त्याहुनी मुखा बराच मी म्हणजे. अपवित्र वाणी नको माझ्या मुखा त्याहुनी मुखा बराच त्याहुनी
झालं कधी परस्त्री संगती ज्ञानातून माती उठतात भगवंता हे ध्यान कधीच नको मला कारण कला एखादी प्राप्त झाली कोणतीही कला असली त्या कलेसोबत अहंकार निर्माण होतो मावत का कोणाचा त्या कलाकाराला शाप असतो आणि अहंकार जर आपल्या जवळ चढला तर परस्त्री संगती जडली जाते पण नको म्हणताय भगवान काय म्हणतात संत महात्मे काय म्हणतात भजन करायचं पूजन करायचं ह्या गोष्टी अलिप्त राहिल्या पाहिजे त्याच्यासाठी भजन आहे पूजन आहे मला काहीतरी गायला येते मला काहीतरी वाजवायचे माफी असावी सर्वांची बोधामत मला परवा मुद्दामून एका महाराज मठावर आपण सांगायचं नाही पठाने टाकून दिला कारण मठावर आपण कशालाही सत्संगाला गेल्यानंतर चुक्या करून बसतात तुझं कसं माझं कसं तुझा ऊस कसा आणि माझा भोज कसा आहे शरीर असतं ते बघा पण आपण सत्संगाची माणसं आहे भजन कीर्तन निदान 8 दिवसात 3-4 दिवस आपण आपली भेट होती कशासाठी भेट होती ये हृदय घाटे म्हणजे माझ्या हृदयाची स्पंदना एका माझ्या हृदयापर्यंत गेलीच पाहिजे आजपर्यंत इच्छाच आहे या फॅमिलीचा अण्णाच्या जवळ कधी बी आलं की अण्णा नमस्कार करायचं आणि अण्णा कधी मुस्की द्या भात कधी विचारायचं नाही म्हणजे एका पारांचं बोले बघा भजनाचा पहिला प्रश्न कुठला असायचा महेश भजनाचं कसं आहे कुठपर्यंत आहे तेवढा आमची सुरुवात होती अण्णाने आयुष्य घातलं मुद्दाहून अण्णाचं का नाव घेते तर ज्या ज्यावेळी माऊली इथं आलो त्यावेळी भजनाचं आम्हाला विचारायचं तुझी मुलं कशी आहेत तुझी पोरं कशी आहेत कधी प्रश्न असं आपल्या मला सांगण्याचा उद्देश काय आपल्या प्रत्येकाच्या रोमात भजन उतरलं पाहिजे म्हणून आता सगळ्या प्रत्येक एका लेकरांना मला त्या उद्या सोन्याच्या घरात असतो परवा धनाच्या घरात असतो मला मुद्दा म्हणून काय सांगावं वाटतं प्रत्येक रोमात आपल्या भजन कीर्तन मनन पूजन उतरलं पाहिजे तिथे याचं लेकरांना भरपूर खिचडी केली खायची आमच्या मित्रमंदिरात प्रत्येक एका दुसऱ्या कार्यक्रम असतो आज आपल्यालाच आहे कोण कोण खायचं मुद्दा म्हणजे मी बोलतो त्यासारखा टेकड्या वाचून सांगे रूपरेखा तुका म्हणजे तुमच्या तोंडावर मला या गोष्टीचा अनुभव आहे आणि मी काय टीचर झालेला माणूस नाही पण बालवाडीतनं पहिलीच जाण्याचं काम केलं बालवाडीत नाही खात्री तर माझ्या वेगळ्या सद्गुरूची कृपा आहे बालवाडीत समजा सद्गुरू काय आहे वाचण्याच्या संगीत बीच जळून जाय पण मला आनंद आहे एवढा मोठा आपला सत्संग आहे परवा हरीच्या पुण्यात मला फोन आला सगळ्यांच्या व्हिडिओ पुण्याला पाठवला आहे एवढा मोठा सत्संग आहे की आपण फॉर्मवर पुण्याला नको मला कधी परस्त्री संगती जनात सहज समाधी म्हणतात म्हणजे माझं भजन सार्थक नाही मी भजन करतोय मला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल